नमस्कार, टेक महाराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांना विम्याची रक्कम खात्यात होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. होय, 1.25 लाख शेतकऱ्यांना वाटले पीक विम्याचे 83 कोटी 65 लाख वाटप अजूनही धीम्या गतीनेच, काहींना अत्यल्प रक्कम मिळाली आहे. ही अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे. यंदा पीक विम्याच्या नुकसान भरपाईवरून शेतकऱ्यासह लोकप्रतिनिधी अनेकदा आक्रमक झाले होते, मात्र सर्वसाधारण पीक विमा मिळाला नाही. तरीही काढणी पश्चात नुकसान आणि स्थानिक आपत्ती नुकसानीबाबत शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर मंजूर झालेल्या क्लेमपोटी 1.23 लाख शेतकऱ्यांना 83.65 कोटी वाटप झाले आहे. अजून 25,000वर शेतकरी या ठिकाणी शिल्लक असल्याची माहिती लोकमत ई पेपरला आलेली आहे. आता पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी आपण पाहू शकता, हिंगोली जिल्ह्यात 2023च्या खरीप हंगामात निसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सोसावा लागला. सुरुवातीलाच अतिवृष्टी झाली, त्यानंतर मध्येच पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची पिके वाळू लागली होती. तर पुन्हा अतिवृष्टी झाल्याने पिके थेट पाण्याखाली गेली. त्यानंतर पुन्हा काढणीत पावसाने घाण केल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन हातचे गेले. या सर्व प्रकारामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झाले नाही. पिकांवर रोगही मोठ्या प्रमाणात पडले होते, मात्र शेतकऱ्यांना पीक विमा काही मिळाला नव्हता. तर 25,000 शेतकरी आणखीन या पीक विम्यापासून वंचित आहे. आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे त्यांना असे वाटप झाले आहे. औंढा, वसमत, हिंगोली, कळमनुरी, सेनेगाव हे तालुक्याचे नाव आहेत आणि तालुकानिहाय शेतकऱ्याचे तक्रारी या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आणि तालुकानिहाय शेतकऱ्यांना मिळालेली रक्कमसुद्धा तुम्हाला या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.